नमस्कार फ्रेंड्स. आज आपण तूप कसं बनवायचं ते बघूया. तुम्ही पाहू शकता ही मी 10 दिवस साई जमा केलेली आहे. मोठं पातेलं आहे भरपूर. मी 2 लिटर दूध घेते ॲक्च्युली, त्यामुळे 10 दिवसामध्ये एवढी साई आरामात जमा होते. याच्यापेक्षा कधी कधी जास्तही होते, कारण 1-2 वेळेस मुलांनी हे केलेलं आहे, साई खाल्लेली आहे. त्यामुळे ही जरा आज कमीच आहे म्हणावं लागेल, नाही तर पातेलं जवळजवळ भरतं. आपण आता याला काय करूयात, मी ह्याला फ्रीजमधून काढून ठेवलेलं आहे. 1-2-3 तास झालं मी याला फ्रीजमधून काढून ठेवलं आहे. आता याला आपण विरजण लावूयात दुसऱ्या पातेल्यामध्ये. आपण आता मोठं पातेलं घेतलं आहे, याच्यामध्ये विरजण लावूयात आपण. मी इथे दही पण घेतलेलं आहे. हे दही 2 चमचे आहे, कारण इथे साई भरपूर आहे, त्यामुळे आपल्याला हे दही एवढं लागणार आहे. आपण हे एवढं घालून घेऊ. आपण याला आता फेटून घेऊ छान. हे बघा फेटले हे. आपण आता याच्यामध्ये आपण साई घालून घेऊया त्याच्यामध्ये आता, आणि याला छान असं विरजण लावून आता सकाळपर्यंत ठेवून द्यायचं. हे सकाळी याचं आपण लोणी काढणार. आता आपण ह्याला थोडं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. बस, दॅट्स इट. तुम्ही पाहू शकता आपली मलाई आता मस्त झाली आहे. तर याला पण हे विस्कने मस्त फेटून घेऊ. याच्यामध्ये पाणी घालायचं नाही, खूप वेळ लागतो मग हे यायला, लोणी वरती यायला. आता असं फेटून घ्यायचं. आपलं 2 मिनिटामध्ये लोणी वर येतं आहे. हे बघा लगेचच सुरुवात झाली. तुम्हाला पाहू शकताय आलं लोणी आपलं वरती. हे बघा साईडने चिटकत नाही आहे, म्हणजे लोणी तयार आपलं वर आलंय. एवढ्या लवकर येतं, अगदी 30 सेकंदाच्या आत. आता आपण याच्यामध्ये पाणी घालूयात आणि आपलं लोणी काढून घेऊयात. याच्यामध्ये पाणी घालून घेऊ आपण. परत एकदा याला फेटून घेऊ छानपैकी. तुम्ही पाहू शकता लगेचच वर आले लोणी. एवढं लवकर लोणी तयार होतं. आणि जर तुम्ही अगोदर पाणी घातलं फेटायच्या अगोदर, तर मग तुमचा वेळ जाणार. कमीत कमी 5 ते 10 मिनटं तुमचे जाऊ शकतात. एवढं लवकर लोणी वर येत नाही मग त्याने. त्यामुळे कधीही लोणी करताना सुरुवातीला पाणी घालायचं नाही. आता आपण हे याचा गोळा बनवून घेऊ. बघा तुम्ही हाताला चिटकत नाही आहे माझ्या, तुम्ही पाहू शकता. आपण आता याचा मस्त गोळा बनवून घेऊयात. हे आता दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूयात. पाहू शकता तुम्ही जर या प्रकारे लोणी काढलं ना, तर सगळ्यात मेन म्हणजे भांडे खूप कमी पडतात. आपण ज्या भांड्यामध्ये विरजण लावलं होतं त्याच भांड्यामध्ये आपण लोणी काढून घेतलेलं आहे. आणि आता आपण डायरेक्ट दुसऱ्या भांड्यामध्ये तूप करायला ठेवतोय. आपण याच्यामध्ये आता लोणी बरोबर काढून घेतलेलं आहे सगळं. आता आपण याच्यामध्ये परत पाणी घालूयात. याला स्वच्छ धुवून घेऊयात. पाहू शकता तुम्ही असं बनवलं ना, तर उन्हाळ्यातही, म्हणजे आता थंडीचे दिवस आहेत म्हणूनच नाही, तर उन्हाळ्यात पण हे अशाच प्रकारे बनतं डायरेक्ट फेटल्यावरती. त्याला म्हणजे काय म्हणतात, उन्हाळ्यात लोणी बनायला थोडा वेळ घेतो, पण जर तुम्ही डायरेक्ट फेटलं तर वेळ घेणार नाही, एवढ्याच लवकर तयार होणार तेही. आता आपण हे स्वच्छ धुवून घेतोय. आता आपण परत एकदा पाणी टाकून दिलेलं आहे. ही दुसरी वेळ आहे आपली. आपण दुसऱ्या वेळेस धुवून घेतोय हे लोणी. यानं काय होतं, याच्यातला म्हणजे आंबटपणा जो आहे ना तो पूर्ण जातो, आणि एवढं टेस्टी तूप तयार होतं, आणि एवढं दाणेदार तूप तयार होतं ना. आता हे लोणी तयार करायला ठेवलंय, तूप तयार करायला ठेवलंय गॅसवरती. आता आपलं तूप 15 मिनिटांमध्ये तयार होतंय. जर तुम्हाला वाटत असेल एवढ्या लवकर नकोय, तर मग तुम्ही थोडं स्लो गॅसवरती ठेवा. आणि जर लवकर आवरायचं असेल, फास्ट गॅस करायचा आणि कंटिन्यू हलवत राहायचं, जेणेकरून ते वरती पण जाणार नाही आणि खाली पण करपणार नाही.
तुम्ही पाहू शकता आपली एक उकळी येऊन गेलेली तुम्हाला दिसत असेल मध्ये. आणि आता ते मी जरा कमी केलेलं आहे. आता बघा हे याच्यानंतर आपली अशी प्रोसेस होते. आता इथे हे बऱ्यापैकी तूप तयार होत आलेलं आहे आपलं. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये आपल्याला अजून थोडा वेळ लागेल पूर्ण तूप तयार होण्यासाठी. मी याच्यामध्ये तुळशीची पानं घातलेली आहेत. आणि इथे आपलं मी आता गॅस बंद केलेला आहे. पूर्ण तूप तयार होऊन झालं. आता आपण याला थंड करायला ठेवूया. आपण आता पाहू शकतोय आपलं तूप तयार पण झालंय आणि थंड पण झालंय. हे आता आपण एका भरणीमध्ये काढून घेऊया. आपलं हे घरगुती प्युअर तूप, प्युअर देसी घी म्हणावं लागेल, हे तयार आहे. आणि आपण हे आता मस्त भरणीमध्ये काढून घेऊ.